सरळ मोजणी आणि उलट मोजणी हे कसे शिकवायचे ते आता आपण पाहू. आपण सरळ मोजणीशी आधीच परिचित आहोत. क्रमवारीत अंकांचे वाचन करणे हे सरळ मोजणी आहे. परंतु आपल्या लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या चौरस गणकांचा एक गट घेतो, आपण जेव्हा येथे 1 ठेवतो, जेव्हा आपण 2 म्हणतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण यापेक्षा आणखी 1 स्थान जास्त ठेवले आहे. जेव्हा आपण 3 म्हणतो, तेव्हा आपण यात आणखी भर घातली आहे. हे अशा प्रकारे आहे. जेव्हा आपण येथे आणखी एक गणक ठेवला, तेव्हा ते 4 होतील. म्हणजे संख्या आणि यापुढील संख्या यामधील फरक 1 आहे. जेव्हा आपण आणखी एक गणक ठेवतो, तेव्हा आपल्याला पुढची संख्या मिळते. 1 त्यात जोडले म्हणजे 2 होतात. त्यात 1 जोडले म्हणजे 3 होतात. आणखी 1 जोडले की 4 होतात. आणखी 1 जोडले तर 5 होतात. आणि आणखी 1 जोडले तर 6 होतात. मुले आपल्या चौकोनी रेखांकित वहीमध्ये हे कसे लिहू शकतात ते पाहू. चला एक चौरस काढू. त्यात रंग भरण्यास सांगू. या बाजूला त्यांना चौरसांची संख्या लिहायला सांगा. येथे 1 आहे. किती आहेत? 1 आहे. आता आपल्याकडे 1 आहे. इथे आणखी एक चौरस काढा. आपल्याला काय मिळेल? 1 आणि 2. बरोबर? म्हणून इथे 2 लिहा. आपल्याकडे येथे 1 आहे आणि येथे 2 आहे. बरोबर? त्याचप्रमाणे आपण त्यात एक चौरस काढून आणखी एका चौरसाची भर घातली तर आपल्याकडे 3 होतात. आपल्याकडे 3 चौरस आहेत. बरोबर? आता येथे 3 आहेत. यानंतर आपल्याकडे 3 चौरस आहेत. आणखी एक चौरस काढा. आता ते 4 होतील. जेव्हा आपण मुलांना हे लिखाण सुरू ठेवण्यास सांगतो, तेव्हा आपल्याला समजेल की मुलांना 1 ते 9 पर्यंत लिहायचे समजले आहे की नाही. या कृतीमधून मुलांना ही संकल्पना स्पष्टपणे समजली की नाही हे आपल्याला कळेल. आपण ही पद्धत सुरू ठेवून 9 पर्यंत काढू शकतो आणि त्यानंतर थांबू शकतो, कारण आपण त्यांना 10ची संख्या अजून शिकवली नाही. आपण प्रतिनिधित्वाच्या टप्प्यात 10 दर्शवित नाही. परंतु येथे एक गोष्ट लक्षात घ्या. जरी त्यांना 9 पर्यंत संख्या माहिती आहे, जरी आपण मुलांना फक्त 1 ते 9 पर्यंतच लिहायला शिकवले असले, तरीही त्यांनी तोंडी वाचन करणे शिकलेले आहे. ज्या मुलांना थोडी आवड आहे, त्यांना 1 ते 9 पर्यंत स्पष्टपणे माहीत आहे, त्यांच्यासाठी तुम्ही यांचा वापर 10, 11, 12 अशा प्रकारे करू शकता. एकदा त्यांना स्थानिक मूल्यांची संकल्पना समजली की तुम्ही पुढील टप्प्यात जाऊ शकता. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे ते तोंडी मोजणी करू शकतात. ही मोजणी ते सुरू ठेवू शकतात. तोंडी मोजणी करण्यामध्ये काहीही चुकीचे नाही, परंतु ही लिहिण्यासाठी ते अद्याप तयार नाहीत. हे त्यांना स्थानिक मूल्य संकल्पना शिकल्यानंतर शिकवता येईल. आतापर्यंत आपण सरळ मोजणीबद्दल शिकलो. आता उलट मोजणीबद्दल शिकू. म्हणजेच जर आपण 9 मधून 1 काढले किंवा 8 मधून 1 काढले तर काय होईल हे समजून घेणे आणि तोंडी सांगणे मुलांना इतके सोपे नाही, कारण आतापर्यंत आपण फक्त सरळ मोजणी शिकलो. आणखी कृतीमधून ते अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतील. आता आपण आपल्याकडे असलेल्या काही TLM साधनांचा वापर करू. येथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बरोबर? मी जर 7 मधून 1 काढून घेतल्यास काय होईल? 1, 2, 3, 4, 5, 6. शिक्षकांकरिता 7 मधून 1 काढून घेतल्यास 6 शिल्लक असतात हे सांगणे खूप सोपे आहे, परंतु मुलांसाठी हे कठीण आहे. बरोबर? म्हणून हळूहळू पुन्हा मोजण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी आपल्याला त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागेल. ही संकल्पना त्यांच्यासाठी नवीन आहे. आता आपल्याकडे 6 शिल्लक आहेत. यामधून मी जर
एक काढून टाकले तर 1, 2, 3, 4, 5 राहतील. आपल्याकडे सुरुवातीला किती होते? 7 होते. आणि नंतर किती शिल्लक होते? ते कदाचित 6 ही संख्या विसरले असतील. आपण त्यांना आठवण करून देऊ शकतो. 7 मधून 1 काढून टाकल्यास आपल्याला 6 मिळाले. आणखी 1 काढून टाकल्यास आपल्याकडे 5 राहिले. जर आपण आणखी 1 काढले तर काय होते? 1, 2, 3, 4. 4 मधून आणखी 1 काढला तर 1, 2, 3. जर आपण आणखी काढला तर 2 राहतात. 1, 2. आणि आपण आणखी 1 काढला तर फक्त 1 राहतो, बरोबर? खूप छान. आता मी हे देखील काढून घेईल. इथे काय झाले? इथे काहीही शिल्लक राहिले नाही. ही जागा रिकामी आहे, बरोबर? हा देखील एक अंक आहे आणि याला देखील एक नाव आहे. जे रिकामे आहे त्याला शून्य म्हणतात. उलट मोजणी शिकवताना आपण शून्य ही संकल्पना सादर करतो. तेथे काहीही नाही असे म्हणायचे तर आपण शून्य आहे असे म्हणतो. हे सांगितल्यावर तुम्ही पुढच्या कृतीची सुरुवात करू शकता. ही संकल्पना मुलांना गाण्यांमधून शिकवली जाऊ शकते. झाडावर असे बरेच पक्षी बसले होते. जर कोणी उडून गेले तर किती राहतील? अशा प्रकारे गाण्यातून आपण त्यांना उलट मोजणीची ओळख करून देऊ शकतो आणि त्यांना शिकवू शकतो. हळूहळू ते उलट मोजणीची संकल्पना शिकतील. आता आपण पाहू. हीच संकल्पना या वस्तू वापरून आपण शिकू शकतो. येथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. यापैकी फक्त 4 घेऊ. यातून जर मी 1 काढून घेतला 3 शिल्लक आहेत. आणखी 1 काढला तर आपल्याकडे 2 आणि आणखी 1 काढला तर आपल्याकडे 1 शिल्लक राहील. जर मी हे देखील काढून घेतले तर काहीही नाही. ही जागा रिकामी राहील. रिकामी म्हणजे काय? तर येथे काहीच नसेल. त्यास शून्य म्हणतात. त्यांना हे पुन्हा पुन्हा म्हणायला सांगा, जेणेकरून लक्षात राहील. आता आपण संख्यारेषा वापरू. ही संख्यारेषा वापरून आपण त्यांना मोजणी करण्यास सांगू शकतो. या क्लिपपासून ते ह्या क्लिपपर्यंत या दोन्हीमध्ये किती मणी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चला अजून एक क्लिप घेऊ. आता आपल्याकडे 8 मणी आहेत, बरोबर? मी जर या बाजूने मोजणी सुरू केली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आपल्याकडे 8 असतील. जर आता आपण ही क्लिप इथे ठेवली आणि 1 काढून घेतला तर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जर मी आणखी 1 घेतला तर किती शिल्लक राहतात? 1, 2, 3, 4, 5, 6. आपण उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली तर आपल्याकडे फक्त 2 शिल्लक राहतात. 1, 2. जर आपण आणखी 1 काढून घेतला तर आपल्याकडे फक्त 1 शिल्लक राहते. जर मी ते सुद्धा उजव्या बाजूला हलवले तर 2 क्लिप्समध्ये आता किती शिल्लक आहेत? तेथे काहीच शिल्लक नाही. तेथे किती आहेत? तिथे 0 आहेत. रिकामी जागा म्हणजे 0 असते, ठीक आहे? आता आपण उलट कसे मोजावे हे शिकलो. आता आपण हे प्रतिनिधित्व टप्प्यात कसे करायचे ते शिकू. आपण ते पाहू आणि 9 या संख्येसोबत सुरुवात करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 चौरस आहेत. मी 9 इथे लिहील. यामधून आपण 1 चौरस काढून टाकू. या चौरसात आधी रंग भरून घेऊया. मुलांना त्यांच्या आवडीचा रंग वापरू द्या. जर आपण यापासून 1 चौरस काढला तर किती बाकी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आपल्याकडे 8 शिल्लक आहेत. तर आपण येथे 8 चौरस काढू. आपण 9 मधून 1 चौरस काढून टाकला म्हणून आपल्याकडे 8 चौरस शिल्लक आहेत. त्यांना त्यांच्या आवडीच्या आणि वेगवेगळ्या रंगाने रंगविण्यास सांगा. मुलांना ही कृती करणे आवडते. जरी त्यांनी एक पूर्ण दिवस या कृतीसाठी घेतला तरी यात काही समस्या नाही. आता आपल्याला आणखी 1 चौरस काढून टाकायचा आहे. आपण या बाजूने काढूया की या बाजूने? तर आता आपल्याकडे किती शिल्लक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7.
ते आपण इथे काढू. हे सोपे करण्यासाठी आपण या बाजूने सुरुवात करूया. येथे 7 चौरस काढा. त्यांना हे मोजू द्या. 1 2 3 4 5 6 7. आता जर आपण आणखी एक चौरस काढून टाकला तर किती शिल्लक राहतील? आपण स्वतः याचे उत्तर मुलांना देऊ नये. त्यांना ही मोजणी करावी लागेल आणि उत्तर सांगावे लागेल. 1 2 3 4 5 6. जर आपण आणखी एक चौरस काढून टाकला तर किती बाकी राहतील? 1 2 3 4 5. त्यांना इथे 5 चौरस काढू द्या. मी इथे 5 ही संख्या लिहील. यातून आणखी एक चौरस काढा. 1 2 3 आणि 4. आता आपण 4 चौरस काढू आणि 4 ही संख्या लिहू. आणखी एक चौरस आता वगळून टाका व पुढच्या ओळीत 3 चौरस काढा. या चौरसांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आपण 3 लिहूया. आता आणखी एक काढून टाका आणि तुमच्याकडे 2 शिल्लक राहतील. इथे 2 असे लिहा. आता आणखी एक काढून टाका आणि आपल्याकडे एकच चौरस शिल्लक राहील. जर आपण शेवटचा चौरस देखील काढून टाकला तर काय होईल? आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. आपण काहीच नाही हे कसे लिहितो ते आपल्याला त्यांना शिकवावे लागेल. हे 0 आहे. आज ते एक नवीन अंक लिहिण्यास शिकतील आणि तो म्हणजे 0. 0 हा एखादा वर्तुळासारखा लिहायचा असतो. एक गोल म्हणजे 0. आता 9 पासून मोजूया. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. मुले जेव्हा उलट मोजणी शिकत असतात तेव्हा त्यांचा कल हळूहळू मोजण्याकडे असतो. कारण त्यांच्यापैकी काही जण कदाचित 7 किंवा 8 या संख्यांशी परिचित नसतील. त्यामुळे आपण त्यांचे निरीक्षण करावे आणि त्यांना मोजणीमध्ये हळूहळू सहभागी करून घ्यावे. ही शून्याची संकल्पना आहे. जर तेथे काहीही नसेल तर त्याचा अर्थ 0 आहे. आपण आता एक लहान कृती करू. मी काही चौरस गणक घेतले आहेत. मी त्यांना यामध्ये ठेवेल आणि एखाद्या मुलाला बोलावून मी हे विचारेल की यामध्ये किती चौरस गणक आहेत? एक मूल इकडे येईल आणि ते सांगेल 1 2 3. येथे 3 चौरस गणक आहेत. ठीक आहे, खूप छान. आता मी यामध्ये आणखी काही समाविष्ट करेन आणि त्यांचे डोळे बंद करण्यास सांगेन. मी विचारेन की यामध्ये किती आहेत? मी दुसऱ्या मुलाला यायला सांगेन. तुमचे डोळे बंद करा. मी तुमच्या हातावर काहीतरी ठेवते आणि मी त्यांना ते देईल. मग इथे काय आहे? इथे काहीच नाही. मी मुलाला विचारेल इथे किती आहेत? मूल म्हणेल तेथे काहीच नाही. मग आपण त्यांना 0 सांगावे. इथे काय आहे? इथे 0 आहे. जेव्हा तिथे काहीच नसते तेव्हा त्यांना ही संकल्पना वारंवार खेळाद्वारे आणि कृतींमधून समजून घ्यावी लागेल. जेव्हा तिथे काहीच नसते त्याला 0 म्हणतात. आता जेव्हा आपण 0 म्हणतो तेव्हा त्यांना त्याबद्दल कळेल. त्यांच्या मनात प्रतिमा येईल आणि ते कसे लिहावे हे कळेल. आता सरळ मोजणी ही संकल्पना म्हणजेच अनुक्रमाने मोजणे हे मुलांसाठी कठीण नाही, कारण ते या प्रकारे शिकले आहेत. परंतु उलट मोजणी समजून घेण्यात त्यांना उशीर होऊ शकेल आणि हे त्यांना शिकण्यासाठी कदाचित खूप सोपे देखील नसेल. येथे आपल्याकडे फळ्यावर चिकटवलेले 9 गणक आहेत. त्यांना मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9. येथे किती आहेत? आपल्याकडे 9 गणक आहेत, बरोबर. आता यातून मी 1 काढून घेईल. आता किती शिल्लक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याकडे 8 आहेत, बरोबर. मी 8 ही संख्या लिहिते, बरोबर. मी यापासून आणखी 1 काढून घेईल. आता किती बाकी आहेत? 1 2 3 4 5 6 7. बरोबर. मी आणखी 1 काढून घेतल्यास 1 2 3 4 5 6. 6.
मी आणखी एक काढल्यास बाकी किती राहतील? 1, 2, 3, 4, 5. आपल्याकडे इथे 5 आहेत. मी आणखी एक काढेल, मग आपल्याला 4 मिळतील. जर मी 4 मधून 1 काढून टाकले तर आपल्याला 3 मिळतील. जर मी आणखी एक काढून टाकले तर आपल्याकडे 2 राहतील. मी 2 मधून 1 काढून टाकले तर 1 राहील. आपल्याकडे सुरुवातीला किती होते? आपल्याकडे 9 होते. क्रमाक्रमाने 1 काढून टाकल्यावर आपल्याकडे आता 1 शिल्लक आहे. जर मी शेवटचा चौरस गणक देखील काढून टाकला तर तेथे काहीच शिल्लक राहत नाही. हे रिकामे होते. आता आपण याला काय म्हणतो? शून्य. अशा प्रकारे आपण शून्य लिहितो. जेव्हा तिथे काहीच नसते ते शून्य असते. आता आपण 9 पासून उलट मोजणी करूया का? आपण इथे आधीच लिहिले आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि नंतर 0.